नमस्कार यूट्यूब फॅमिली। ज्येष्ठ नागरिकांच्या गृहनिर्माणाला आता स्वतंत्र दर्जा, विकासकांनाही चटई क्षेत्रफळात भरघोस सवलत। तर काय आहे ही सवलत ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणात ज्येष्ठांसाठी राबवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण योजनांना स्वतंत्र दर्जा बहाल करण्यात आला आहे। असे प्रकल्प राबविणाऱ्या विकासकांना चटई क्षेत्रफळात भरघोस सवलती देण्यात आल्या आहेत। हरित पट्ट्यातही आता ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण योजना राबविता येणार आहे। त्या बदल्यात विकासकांना टीडीआर स्वरूपात फायदा होणार आहे। 2036 पर्यंत ज्येष्ठ नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 17% इतकी होणार आहे। सध्या संयुक्त कुटुंब पद्धतीचे रूपांतर आता विभक्त कुटुंब पद्धतीत होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या घरांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र किंवा मिश्र किंवा गृहनिर्माण योजनेत तशा सुविधा उपलब्ध करून दिल्यास विकासकांना सवलती मिळणार आहेत। ज्येष्ठ नागरिक या सेवानिवृत्तीसाठी घरे यास एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावलीत स्वतंत्र प्रवर्ग असा दर्जा दिला जाणार आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकल्पांना निवासी तसेच हरित क्षेत्रात परवानगी मिळणार आहे। प्रत्येक जिल्हा स्तरावर संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकल्पांची या समितीकडे तसेच महारेराकडे नोंद करणे बंधनकारक असेल। ज्येष्ठ नागरिक गृहनिर्माण प्रकल्प म्हणून जाहिरात करण्यासही परवानगी असेल। असा प्रकल्प वैद्यकीय सुविधा केंद्र किंवा रुग्णालयापासून 5 किलोमीटरच्या आत तसेच सार्वजनिक वाहतूक व सामाजिक सुविधा असलेल्या ठिकाणी हवा। खुले मनोरंजन क्षेत्र, बहुउद्देशीय खोली, अंतर्गृह खेळ, शुश्रूषा केंद्र हे अशा प्रकल्पात बंधनकारक असेल। याशिवाय भोजनगृह, घरकाम सेवा, 24 तास रुग्णवाहिका, परिचारिका, एका कॉलवर वैद्यकीय सेवा, भय वाटल्यावर सूचना देणारे बटन, समुपन, भौतिकोपचार सेवा, सुरक्षा आदी अशा प्रकल्पात बंधनकारक करण्यात आले आहेत। ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पात 2.5 इतके क्षेत्रफळ चटई क्षेत्रफळ हे पायाभूत चटई क्षेत्रफळ म्हणून गणले जाणार आहे। हरित पट्ट्यात हे ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारल्यास 1 इतके चटई क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे। चटई क्षेत्रफळाच्या 10% चटई क्षेत्रफळाचा व्यापारी वापर करता येणार आहे व वापरता न येणाऱ्या चटई क्षेत्रफळाच्या मोबदल्यात विकास हक्क हस्तांतरण म्हणजे टीडीआर मिळणार आहे। विकास शुल्कात सवलत तसेच वस्तू व सेवा कर फक्त 1% असेल। स्वतंत्र इमारत म्हणून ज्येष्ठांसाठी प्रकल्प राबविता येण्यासाठी 3000 चौरस मीटरचा भूखंड आवश्यक असून त्यापैकी 35% भूखंडाचा त्यासाठी वापर आवश्यक असल्याची सुधारणा राज्यासाठी असलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीत करण्यात येणार आहे। या प्रकल्पांच्या मंजुरीसाठी एक खिडकी योजना उपलब्ध केली जाणार आहे। तसेच गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे। या समितीकडून अशा प्रकल्पांवर नजर ठेवली जाणार आहे। याशिवाय जिल्हा पातळीवर ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण केंद्रही स्थापन केले जाणार आहे।